तब्बल 30 तासानंतर एक्सप्रेस वेनं मोकळा श्वास घेतलाय। बाधित टँकर शेवटी एक्सप्रेस वेवरून हटवण्यात यश आलंय। सर्वच यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांना अखेर यश आलं। मात्र वाहतूक कोंडी सुटण्यास अजूनही काही तास लागण्याची शक्यता आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 3 तारखेला संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाला होता। टँकरमध्ये अतिशय ज्वलनशील गॅस असल्यामुळे मुंबई लेन बंद ठेवण्यात आली होती। अतिशय शर्थीचे प्रयत्न करून तब्बल 30 तासांनंतर हा टँकर सरळ करण्यात आला। पुन्हा वरच्या बाजूतून लिकेज सुरू झालं, त्यामुळे ते बंद करून नंतर दुसऱ्या ट्रेलरवर त्याला लोड करून हटवण्यात आले। त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली असून जवळपास पहाटे 2 वाजताच्या सुमारास मुंबई लेन चालू करण्यात आली। सध्या मुंबई पुणे लेनवर कोणतीही वाहतूक कोंडी नसून रस्ता मोकळा आहे, परंतु लोणावळाजवळ मळवली बायपास जवळ कालपासून वाहतूक ठप्प आहे। अजूनही तेथील वाहतूक सुरळीत झालेली नाही। परवा 3 तारखेला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाला होता। तो गॅस टँकर आदोशी बोगद्याजवळ पलटी झाला होता। त्यात अतिशय ज्वलनशील वायू असल्यामुळे प्रशासनाला तो टँकर हलवण्यासाठी तब्बल 34 तास लागले। 34 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेनी मोकळा श्वास घेतला आहे। आता आपण बघतोय माझ्या मागे जे आहे पुणे आणि मुंबई दोन्ही लेन आहेत, त्या लेन आता मोकळ्या करण्यात आले आहेत। रात्री 2 नंतर हा एक्सप्रेसवे पुन्हा एकदा चालू करण्यात आलेला आहे। आपण पाहत असाल एक्सप्रेसवे चालू केल्यानंतर वाहतूक आता सुरळीतपणे चालू आहे। आपण बघताय की आता जरी वाहतूक सुरळीत झालेली असली तरी तब्बल 34 तास प्रवाशांना व वाहनधारकांना जो त्रास सहन करावा लागला आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे। आपण बघू शकतो की सध्या तरी ही मुंबई पुणे लेन सुरू असून वाहतूक सुरळीत चालू आहे। सारिका सावंत, जय महाराष्ट्र, खोपोली, रायगड।